लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर आता कला आणि अद्वैतमध्ये खूप मोठी भांडणं झालेली असतात आणि त्यामुळे अद्वैतने कलाला सरप्राईज द्यायचा आहे असं सांगून डिवोर्स घेण्यासाठी वकिलाकडे गेलेला असतो आणि अद्वैत कलाने डिवोर्स घेतलेला असतो। त्याचबरोबर नैनाच्या कारस्थानामुळे सर्व चांदेकरांनी तिला घराबाहेर काढलेलं असतं, परंतु नैना आता एका संधीचा फायदा घेत परत एकदा तिने चांदेकरांच्या घरात तिची जागा मजबूत केलेली असते। कलाला अद्वैतपासून दूर जाऊ वाटत नसतं, कलाला अद्वैतवरती प्रेम व्हायला लागलेलं असतं। तर आता कला अद्वैत डिवोर्स कसा घेणार आणि चांदेकरांनी नैनाला घराबाहेर काढलेलं असताना सुद्धा नैना असं काय करत चांदेकरांच्या घरात परत येणार व कला त्यांचं नातं वाचवण्यासाठी काय करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे मालिकेमध्ये अद्वैत कलाचं भांडण झालेलं असतं, परंतु त्यांचं हे भांडण यावेळी खूपच वाढलेलं असतं आणि अद्वैत कलाने एकमेकांपासून दूर होण्याचं म्हणजे डिवोर्स घेण्याचं ठरवलेलं असतं आणि त्यासाठीच ते आता वकिलाकडे आलेले असतात। तेव्हा अद्वैत आता वकिलांना सर्व सांगतो आणि त्यांच्याकडून डिवोर्सचे पेपर घेतो। तिथे कला त्या पेपरवर साईन करते आणि अद्वैत सुद्धा साईन करतो। त्यानंतर अद्वैत डिवोर्सचे पेपर त्या वकिलांकडे देतो आणि म्हणतो, आम्ही दोघांनी पण या पेपर्सवरती साईन केलेली आहे। ते वकील अद्वैतला म्हणतात, याची कॉपी तुम्हाला नंतर मिळेल, मी ती पाठवून देतो। कौन्सिलसाठी तुम्हाला 1-2 आठवड्यांनी बोलवलं जाईल, तुम्हाला जास्त गडबड आहे, मग मी त्यांच्याशी बोलून जितक्या लवकरात लवकर डिवोर्स मिळेल त्यासाठी बघतो। अद्वैत हा कलाला सरप्राईज देण्यासाठी घेऊन आलेला असतो आणि आता तिथेच अद्वैतने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। अद्वैत कलाला म्हणतो, तुला माझं सरप्राईज कसं वाटलं आणि जर घरच्यांनी तुला विचारलं तुम्ही कोठे गेला होता तर तुम्ही काहीतरी कहाणी सांगायची आणि आपण डिवोर्स घेतला आहे असं कोणालाही सांगायचं नाही आणि असंही खोट्या कहाण्या बनवण्यामध्ये तू माहिरच आहेस। चल मग आपण आता निघायचं का? तिथे कलाच्या डोळ्यातून पाणी येत असतं, कला खूप दुखावलेली असते। तर आता इकडे चांदेकरांच्या घरी वेगळंच चाललेलं असतं, सर्व चांदेकरांनी मिळून खूप मोठं अद्वैत कलासाठी सरप्राईज ठेवलेलं असतं आणि ते आता अद्वैत कलाचं लग्न परत एकदा करणार असतात। तर इकडे आबा रोहिणी, सरोज आणि रजनीला म्हणत असतात, आता सुनबाईचं आणि अद्वैतचं डबल लग्न आहे, मग आता तयारी धुमधडाक्यात झाली पाहिजे। तेव्हा रोहिणी म्हणते, हो आबा, आता तुम्ही फक्त पाहत राहा मी कसा धुमधडाका करते। तिथे रोहिणी अद्वैत आणि कलाबद्दल खुश होण्याचं नाटक करत असते आणि ती सर्वांना बदलल्याचं दाखवत असते। तर इकडे नैना हे ऐकून स्वतःला म्हणत असते, या घरात माझी काहीच किंमत नाहीये, कोणाला माझी काळजीच नाहीये। सर्वजण कला अद्वैत असंच बोलत असतात, सर्वांचे लाडके तेच आहेत। तर आता नैना ही कारस्थानी असते आणि आता तिने एक मोठं कारस्थान केलेलं असतं आणि चांदेकरांनी तिला रंगेहात पकडलेलं असतं आणि म्हणूनच आता ते तिला घराबाहेर काढणार असतात आणि नैना आजच चांदेकरांचं घर सोडून जाणार असते। तेव्हाच रोहिणी नैनाकडे येते आणि म्हणते, काय नैना, तू तुझं सामान आवरलं की नाही? तेव्हा नैना म्हणते, हो मी निघतच आहे। तर इकडे नैना चांदेकरांचं घर सोडून जात असते आणि ती चांदेकरांच्या गेट बाहेर आलेली असते। ती स्वतःशीच म्हणत असते, मला हे घर सोडून जायचं नाहीये, मला काहीतरी करून इथे राहण्याचा बंदोबस्त करायलाच हवा। तर आता प्रदीपचं पहिलं प्रेम गायत्री, तिची मुलगी प्रदीपने चांदेकरांच्या घरामध्ये आणलेली असते। सरोजला त्या मुलीचा खूप राग येत असतो आणि तिने त्या मुलीला एक्सेप्ट सुद्धा केलेलं नसतं, परंतु सर्व चांदेकरांनी तिला एक्सेप्ट केलेलं असतं आणि ती चांदेकरांच्या घरात खूप खुश असते। शेवटी ती प्रदीपचीच मुलगी असते, ती इकडे बाहेर खेळत असते तेव्हाच नैनाची नजर तिच्यावरती पडते। ती मुलगी बॉल खेळत असते, इतक्यातच तिचा बॉल नैनाच्या पायात येतो। ती छोटी मुलगी नैनाकडे येते आणि म्हणते, नैना दीदी प्लीज तुम्हाला तो बॉल दे ना। तेव्हा नैनाच्या डोक्यात एक खूप मोठा प्लॅन येतो। तर इकडे राहुल कार घेऊन बाहेर जात असतो, तेव्हाच नैना तिचं डोकं लढवते आणि तो बॉल कार मागे ढकलते। ती छोटी मुलगी लगेचच तो बॉल घेण्यासाठी गाडीकडे पळते। राहुल हा गाडी रिव्हर्स घेत असतो, राहुलचं पाठीमागे लक्ष नसतं। ती छोटी मुलगी नैनाला म्हणते, नैना दीदी तू असं का केलं? नैना म्हणते, सॉरी, माझ्याकडून चुकून लाथ लागली। इतक्यातच तिथे अद्वैत कला गाडीतून आलेली असतात। राहुल गाडी रिव्हर्स घेत असतो आणि ती छोटी मुलगी राहुलच्या गाडीच्या
आणि ती छोटी मुलगी गाडीच्या पाठीमागे असते. नैना लगेचच तिचं डोकं लढवते आणि त्या मुलीला उचलून घेत आणि स्वतः त्या कारच्या आडवे जाते. ती राहुलचं नाव घेत मोठ्याने चिरकते. तेव्हा सर्व चांदेकर बाहेर येतात. नैनाने आता त्या छोट्या मुलीला वाचवून चांदेकरांच्या घरात खूप मोठी जागा निर्माण केलेली असते. नैनाने त्या मुलीला वाचवल्यानंतर प्रदीप लगेचच त्या मुलीकडे धाव घेतो आणि म्हणतो, सिमरन तू ठीक तरी आहेस ना? आणि नैना तुला काहीही झालेलं नाहीये. आणि नैना तुला काही झालं तरी नाही ना? तू आज सिमरनचा जीव वाचून खूप मोठं काम केलं आहे. तेव्हा राहुल गाडीतून उतरतो आणि नैनाला म्हणतो, नैना तुझं डोकं फिरलंय का? तू मध्ये कशाला आलीस? तेव्हा अद्वैत म्हणतो, अरे डोकं तर तुझं फिरलंय राहुल. जर नैना आता मध्ये आली नसती तर सिमरनचं काय खरं नव्हतं. तू गाडी कशी रिव्हर्स घेत होतास? तुझं लक्ष तरी आहे का? राहुल म्हणतो, सॉरी अद्वैत, खरंच माझं लक्ष नव्हतं. तेव्हा आबा म्हणतात की आता एका क्षणाचाही उशीर झाला असता तर काय झालं असतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. नैना तू आज खूप मोठं काम केलं आहे. परंतु हा सर्व नैनाचाच प्लॅन असतो. नैनाने मुद्दामून तो बॉल कारच्या खाली ढकललेला असतो आणि त्यामुळे ती मुलगी तो बॉल घेण्यासाठी गेलेली असते आणि नैनाने तिचा डाव साधत तिला वाचून सर्व चांदेकरांच्या मनात स्थान निर्माण केलेलं असतं. तर इकडे घरामध्ये आल्यानंतर प्रदीप नैनाला म्हणत असतो की नैना, मी हे तुझे उपकार जीवनभर विसरू शकणार नाही. तेव्हा ती छोटी मुलगी सुद्धा नैनाला म्हणते की नैना दीदी, मला वाचवल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्स. यापेक्षा मोठं काय आहे? मला माहित आहे मी आजपर्यंत खूप चुकीचं वागले आहे. तुम्हाला खूप त्रास दिला आहे. मला माझ्या चुकींची जाणीव आहे. कला, तू मला माफ करशील ना? असं म्हणत नैना कलाजवळ जाते. कलाच्या डोळ्यातून पाणी येत असतं. नैना म्हणते, कला तुला काय झालं? तुझे डोळे खूप लाल झाले आहे. तू रडत आहेस का? तेव्हा कला म्हणते, नाही नैना ताई, माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी घाण गेली. कलाच्या मनात आणखीन त्या डिवोर्स बद्दलच असतं. कलाला अद्वैतला सोडून जायचं नसतं. नैना म्हणते, कला तुम्हाला माफ केलं ना? तेव्हा कला काहीही उत्तर देत नाही. नैना विचार करते, सर्वजण मला फक्त थँक्सच म्हणत आहे, परंतु कोणी सुद्धा मला घर सोडून जाण्यापासून थांबवलं नाही. इतक्यातच सोहम म्हणतो, कला वहिनी, अद्वैत दादा तर तुला सरप्राईज देण्यासाठी घेऊन गेला होता ना? तू आम्हाला सरप्राईज काय होतं हे सांगितलंच नाही. सांग कला वहिनी, ते सरप्राईज काय आहे? तेव्हा कला म्हणते, ते सरप्राईज खूपच छान होतं. मला ते खूप आवडलं. असं कला अद्वैतकडे बघून म्हणते. अद्वैत मला एवढं मोठं सरप्राईज देईल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. असं म्हणून कला तेथून निघून जाते. तर इकडे प्रदीप नैनाकडे जाऊन म्हणत असतो की नैना, सिमरनचा जीव वाचवून खूप मोठं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आता आम्ही सर्वांनी मिळून खूप मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही आता तुला कुठेही जाऊ देणार नाही आहोत. तू इथेच राहायचं आहे. तू स्वतःचा जीव धोक्यात घातला. तू खूप निस्वार्थी मुलगी आहेस. तू आता चांदेकरांचं घर सोडून कुठेही जायचं नाही. तेव्हा आबा सुद्धा म्हणतात, हो नैना, प्रदीप बरोबर बोलत आहे. तुझी चूक माफ करून आम्ही तुला इथे ठेवत आहोत, परंतु तू यापुढे कोणतीही चूक करायची नाही. तर इकडे कला तिच्या रूममध्ये येऊन खूप रडत असते. तिला अद्वैत आणि तिने घेतलेला डिवोर्स आठवत असतो. कलाला मात्र अद्वैतला सोडून जाऊ वाटत नसतं. इतक्यातच तिथे अद्वैत येतो. तेव्हा कला अद्वैतला म्हणते, तू आता किती बदलला आहेस ना? मी ज्या अद्वैतला ओळखत होते तो अद्वैत तू नाहीये. मी आता खूप विचार केला आहे आणि मी आता हे नातं आणखीन टिकवू शकत नाही आणि टिकवण्याचा प्रयत्नही करणार नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन हे सर्व सर्वांना सांगणार आहे आणि हे नाटक इथंच थांबवणार आहे. अद्वैत म्हणतो, कला तू असं काही करायचं नाहीये. तर आता कला सर्व सत्य चांदेकरांना सांगणार का? आणि कला त्यांचं नातं वाचवण्याचा परत एकदा प्रयत्न करणार का? हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील येणारे धमाकेदार ट्विस्ट आणि पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.